समजा झेलच्या चौकाने बाद झाला तर पहिल्याच चेंडूवर आणि इथे मात्र धावची चौकाने बॉल फलंदाज बाद होते. पुढे संघाचं देखील त्यागमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. गणेश ठाकरे यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होतोय. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत थ्रो झालेलं आहे. आणखी नाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. डब्बल पंच सांगतील किती धावा? 5 धावा. येस, 5 धावा. या 5 धावण्या संघाची धावसंख्या वाढून होते आपल्याला 8 धावा. वित्तानाचे दापोड संघाचे आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. वेलकम चिंतामण पाटील, राजू पाटील. दादा चिंतामण राजू पाटील आणि कोण आहे दादा? कोण आहे? मनोज पाटील. मनोज पाटील कोण आहे? सर्वांचं या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. तसंच सूर्यकांत पाटील आपले देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. षटक अजून प्रगती पदाच्या माध्यमातून पाटील किशोर किल्ल्याची मुलं एक सिंगल रन्स पूर्ण केले. सिंगल संघाची धावसंख्या वाढून होते ते धावते 90. आपण सामना तुफान पिंपल्स विरुद्ध चेरुबा कोहली या दोन संघामध्ये यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला वीरताने दापोडे विपक्ष कालिकामध्ये खारबाव या दोन संघामध्ये यावेळी एनपीच्या वरून चांगला फटका आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू निघून जातोय मिडगरिझन मधून सीमा पार चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्येला 11 धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 13. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 2-13 तुफान फिल्टर संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. यानंतर सामना वेळताने दापोडे ज्या संघाचे नुकतंच आगमन झालेलं आहे. वेलकम वेळताने दापोडे संघाच्या सर्व खेळाडूंच्या या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. विपक्ष कालिकामध्ये खारबाव जो बिल्डिंग सरोलीपाडा गावजे पिंपळगड या संघाला देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. अजून सराई संघ देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. मनोज पाटील, राजू पाटील, चिंतामण पाटील, प्रमोद पाटील या सर्वांचं स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा अधिक स्वागत आहे. गणेश ठाकरे आपल्या देखील स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. न्यू बॉलर प्रवेश महाजन जे उत्कृष्ट पंच देखील आहेत. सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाजी रूपात पाहायला मिळेल. तर सामना करू संतोष लॉर्ड फुटा चेंडूत आहे त्याचा फायदा उचलून जाऊ नये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं मिडविकेट रिझल्ट मध्ये. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. एकच विषाधिक नाही. एकाच संघाची धावसंख्या 14. स्पर्धेचा दुसरा दिवस आपण कालच्या दिवसाचा जर विचार केला तर काल
बिहार संघाने या फायनल मध्ये धडक मारलेलं बाळासाहेब प्रतिष्ठान बिहार, ज्या संघाने पहिल्याच सेमीफायनल सामन्यामध्ये थॉमस कासमी संघाला पराभूत करण्याचा प्रयत्न केला होता आणि पहिल्या संघ ठरलेल्या अंतिम फेरीमध्ये धडक मारणार आहे. तर आजच्या दिवसामध्ये कुठला संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारेल. शतरक्षक तेथे सज्ज चांगले शतरक्षक पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि इथे देखील एकाच धावगुणीची संधी मिळत करताना एका धावेपेक्षा पुन्हा एकदा अधिक नाही. धावसंख्या 15. दुसरे षटक मार्गस्थ परेश महाजन दुसरे षटकात आले. सामोरे जायला फलंदाज संतोष. मध्ये इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा गोलच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो या डीप एक्स्ट्रा गोलमधून सीमा पार आर पार चौकार. सुरेख फटका आपण पाहतो संतोषच्या बॅट मधून. धावसंख्या 4 वाढून होते ते धावपलीकडे 19 धावा. आक्रमक फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. धावसंख्या 19. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना चांगली धावसंख्या या षटकामध्ये आता मात्र पाहायला मिळेल का? कारण अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिले षटक 50 राहिलं होतं, ज्यामध्ये 13 धावे त्यांनी खर्च केल्या होत्या. एक सफल अर्जित केली होती. एक वैयक्तिक यश आणि एक सांघिक यश त्या षटकामध्ये पाहायला मिळत होतं. सरोश गोविंद सामना कधी फलंदाज संतोष यावेळी क्षेत्रक्षक पोहोचलेला आहे सुरेश झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज संतोषाचा खेळ. कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे झेल पकडले क्षेत्रक्षकाने. शेवटी क्षणापर्यंत चेंडूवर नजर केंद्रित केली होती आणि चांगल्या झेलची समाप्ती केली होती. तिसरा फलंदाज बाद होताना तुफान पिंपळाच्या संघाचा. युवराज आता मात्र मैदानामध्ये एंटर झालेला. संतोष यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 11 धावांचे योगदान दिलेले. 7 चेंडूचा सामना करताना 11 धावांचे योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेले. गोलंदाजी मार्कवर इथे मात्र सुरेख फटका डाऊन निघावून चेंडू निघून जातो वरून सीमा पार कर्नाटका षटकार आल्या योगेशच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतो. योगराज अक्षर राज करताना धावसंख्या 6 वेगाने वाढून होते. ती धावफलकावर 25 धावा सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी आपण पाहतो सध्या धावफलकावर 25 धावा 25. मात्र आहे का तो? एक धाव फलंदाजी पूर्ण केली. धावसंख्या 26 आणि 26. आपण सामना करतो तुफान पिंपळास विरुद्ध चेरडा कुसन या 2 संघामध्ये.
गोलंदाज राजन हे गोलंदाज मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं. परेश महाजन आणि यांनी दुसरं षटक हाताळलं होतं आणि आता माझं राजन तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. राजन पुन्हा एकदा त्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतं. इथे मात्र अतिशय षटकार आणि चेंडू निघून जातो या लॉंग ऑफ मधून सीमापार षटकार. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आपण पाहतो वॉगरच्या बॅट मधून आणि षटकांचा हॅट्रिकवर आता मात्र येऊन ठेवलेला आहे. चौकार की षटकार हे सांगायचं आहे पंचांनी. षटकार येस हा देखील षटकार. क्षेत्ररक्षक चेंडू फील करेल विकी करेल तो पद्धत 2 धाव फलंदाज तो करण्याचा प्रयत्न करतो मात्र एकच धाव कारण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज हॅट्रिकपणे बाद झालेला आहे. एका सिंगल संघाची धावसंख्या डबल 33 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल विरताने दापोडे विरुद्ध कालिकामाता खारबाव या 2 संघामध्ये. बदल होतो धावसंख्या 34. तिसरी षटक मार्गाचे आपण सामनापैकी तुफान पिंपळास विरुद्ध चेरोपा कोण या 2 संघामध्ये आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल विरताने दापोडे विरुद्ध कालिकामाता खारबाव. दोन्ही तगडे संघ आहेत, नामांकित मातबर संघ आहेत या संघामध्ये. यावेळी मात्र सुरेख चेंडू सरळ निघून जातो या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. सेक्टर 34. चेंडूला स्क्वेअर मध्ये दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला जातो आणि प्रशिक्षणात्मक फलंदाज पोहोचलेला आहे. 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 36 धावा 36. 3 षटकांनी समाप्त नंतर तुफान पिंपळास. नेक्स्ट मॅच विरताने दापोडे विरुद्ध कालिकामाता खारबाव या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल आणि त्यानंतर सामना पिंपळास कोण सध्या सुरू असलेल्या सामन्यामधील विजय संघ दापोडे खारबाव मधील विजय संघाची लढताना दिसेल. गणेश शेवटच्या षटकात त्यांची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. इथे मात्र मिसफील पाहायला मिळते आणि तो पण फलंदाज धावांची लयलूट करताना 2 धावा पूर्ण केलेल्या, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातो आणि 3 धावा तब्बल पूर्ण केलेल्या फलंदाजाने.
धावसंख्या 39 इथून अजून शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही संघ चांगले नाही, दापोडे संघ नाही आणि खारगाव संघ नाही. आपण टॉससाठी पूर्णपणे सज्ज राहायचंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्रा एक्स्ट्रा मध्ये. धावसंख्या स्थिर आहे. षटक मार्गस्थ चौथा आणि शेवटचं षटक कोण संघाकडून दिनेश हाताळतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र थोडीशी दिशा भटकटली आहे चेंडूची. 55 वाईट येतोय आणि धावसंख्या 40. 40 धावा धावपलीकडे झपकल्या गेलेल्या आहेत. ऑन साईडला चेंडूचा प्रयोग होतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एक धाव तर पूर्ण केली आणि एका धावे समाधान मानावं लागेल. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 41. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामधील 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 चेंडूचा खेळ झाला, 3 चेंडूचा खेळ शेष आहे. विश्लेषक खरं तर सहज देखील भेट झाला होता. पंचांचा वाद अशा 1+1 बरोबर 2 अशा 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातात आणि 2 नवीन संघाची धावसंख्या 43. 40+ क्रिकेट आउट होत आहे आणि 40+ धावा देखील सध्या स्कोरबोर्डवर झळकल्या गेलेल्या आहेत. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर साधता नाही. धावची चुकाने फलंदाज बाद. आणखीन फलंदाज बाद होतोय रनआउटच्या रूपाने. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणून तुम्ही चौकच द्या. पोहोचतो रवी आणि आपला अकाउंट 2 ओपन केले. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सामोरं फलंदाज रवी. चांगला चेंडू तर होता, मात्र बेट झालेले एक्स्ट्रेक्षकच्या मागे चेंडू गेलेले. एक धाव पूर्ण आणि एका धावेने या इनिंगची देखील समाप्त झाली आहे. तर प्रथम फलंदाजी तुफान पिंपळ संघाने निर्धारित 4 षटकामध्ये धावा जिंकले. ते 46 गड्यांच्या मोबाईलात आणि 47 धावांचे आव्हान दिलेले आहे शेरोबा कोहली या संघासमोर. मध्ये आगमन होतंय या स्पर्धेमध्ये आगमन होतंय
प्रभुदास क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांचा आणि कुंदन पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुनील साहेब यांना हार्दिक स्वागत आहे. माजी अध्यक्ष प्रथम चषक 2024 मध्ये. पुढील सामना आपण वीर तानाजी दापोड विरुद्ध कालगावमध्ये खारगाव या दोन संघामध्ये पाहणार आहोत. या स्पर्धेसाठी खास करून शरददादा भोईर साहेबांचा वाढदिवस आहे. दादा भोईर साहेबांसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी दिल्यात. खूप खूप धन्यवाद नानाजी पाटील. काशी आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटला कोण संघाच्या गोलंदाजीचा विचार केला तर कोट्याच्या क्रमाने गोलंदाजी यश यांनी 12 धावा, त्यानंतर राजन यांनी 11 धावा आणि दिनेश यांनी 10 धावा, म्हणजे 13, 12, 11 धावा. संपूर्ण माहिती एक्सप्रेस करून प्रचलित झाली. तर प्रथम फलंदाजी एकदम पिंपळ संघाने कोटून काढला होता आणि 47 धावांचा आव्हान कोण संघासमोर त्याने उभं केलेले. छत्रक्षण सजवण्याच्या तयारीमध्ये टिपण पिंपळा संघ आणि चोरबा कोण संघाकडून आता मग ते सामने मैदानामध्ये दाखल झालेले. राजनजी डायरे राजनजी माहित आहे माहित आहे मला राजन डायरेक्ट सांगू तुझा नंबर पार्टनर राजेंद्र गायरे यांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
नको थांब माईक तोच आहे. दीपक आणि दिनेश ही जोडी मैदानामध्ये होते. जगदीश गोलंदाजी सज्ज होते. जगदीश विकेट पहिला आणि सांघिक पहिला. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू. ते मात्र स्विंग अँड मिस. बॅटू दोन चेंडू नेट चांगली गोष्ट लक्ष येते सत्यजित धावांचं टार्गेट आहे. आपण सामन्यामध्ये तुफान तुमचा सुपक्षा चेहरा कोण या दोन संघामध्ये मागच्या दिवसामधला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. जगदीश पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्क होईल. हा चौकार. चौकारीने स्वतःचा अकाउंट ओपन केला फलंदाज दीपक याने आणि चौकारीने संघाचं देखील अकाउंट ओपन केलेलं आहे. चौकार आपण बघूया दीपकच्या बॅट बघून यावेळी त्याचे दोन चेंडू निर्धाव केले होता. मात्र यावेळी जागा बनवली होती. बॅकवर गेला होता आणि चांगला फटका पाहायला मिळत होता दीपकच्या बॅट मधून. चौकाराने त्याने स्वतःच आणि संघाचं देखील खातं उघडलेलं आहे. 47 धावांचं लक्ष. फी मध्ये थोडस ऍडजस्टमेंट बदल केला जातो. इथे मात्र चेंडूला फिरकून दिले. हवाई फायर आणि चेंडू समोर शॉट. क्या बात आहे. 10 का दम दाखवून आपण पाहतो दीपक हा फलंदाज पहिले दोन चेंडू निर्धाव आणि त्यानंतर चौकार षटकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पेश करते 10 धावा. अतिशय सुरेख फटकेबाजी करतात आणि परेश महाजन खुश आहेत दीपकाच्या फलंदाजीवर. पुन्हा एकदा फटका होता खेळला आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमा मारला. आणखीन एक मोठा फटका षटकार. बॅट बॅक दुसरा षटकार. आता मात्र फलंदाज षटकाराने चौकारमध्ये डील करताना आपल्याला पाहायला मिळतं. ना एका दुःखा सीधा चौका छक्का. एक चौकार आणि दोन षटकार. संघाची धावसंख्या 16. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळत त्यावेळी 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मात्र तब्बल 16 धावा कुठून काढलेल्या आहेत. खदबूज समाचार घेतला जातो जगदीशाच्या गोलंदाजीचा दीपक या फलंदाजाकडून. आक्रमक फलंदाजी याने मात्र पुन्हा एकदा कट केलेल्या चेंडूला पायांच्या डोक्याने चेंडू निघून जाईल सीमा पार. हा चौकार. चौकार आणि षटकांची भाषा बोलताना आपण पाहतो हे सध्या फलंदाज दीपक. जणू काही दीपक हा फलंदाज चौकार आणि षटकांचा डीलर बनलेला आहे. व्यापारी बनलेला आहे. अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. पहिले दोन चेंडू निर्धाव त्यानंतर चौकार त्यानंतर षटकार आणि त्यानंतर चौकार. या षटकाची सुरुवात झाली होती निर्धाव चेंडूने षटकाची समाप्त होते चौकाराने. पहिल्या षटकात समाप्त आणि पहिल्या षटकात समाप्त केले चेरोबा कोण संघाची धावसंख्या बिनबाद धावपेकर 20 धावा. ज्ञानदेव पाटील मॅनफ्रॉम दापोडे यांचं देखील आगमन झालेलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. पुढील सामन्यामध्ये वीर तानाजी दापोडे संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. ज्ञानदेव फिफ्टी मारली होती ना एकदा पुढं. षटक समाप्ती धावसंख्या किशोर न्यू बॉलर समोर खेळण्याचा प्रयत्न एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला होता. मात्र या प्रयत्नात फलंदाज धावचित फलंदाज धावच्या 10 मध्ये परतताना दिनेश
गोल्डन डक वर बाद होताना नवीन फलंदाजाला मात्र खेळपट्टीवर जातोय परेश महाजन. सामना करू तो फलंदाज दीपक जो वैयक्तिक 20 धावसंख्या खेळत आहे. यामध्ये 2 षटकार 2 चौकारांचा समावेश आहे. इथे कट केला चेंडूला पॉइंट मध्ये चेंडू जातोय. जो पॉइंट प्रेझेंटला चेंडू अडवला जातो. एक धाव फलंदाज पूर्ण करतो. एका धावने संघाची धावसंख्या 21. चेंडूमध्ये एकूण 26 धावांची अजून आवश्यकता आहे. षटक मार्गस्थ किशोर दुसरं षटक बदलतो ते पण पिंपळा या संघाकडून. तर सामना करू फलंदाज परेश महाजन. प्रथमच परेश चेंडू फेस करेल. कट केलेल्या चेंडूला पॉइंट रिझन मध्ये डीप पॉइंटला चांगले क्षेत्रक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतं आणि पुन्हा एकदा एक सिंगल रन फलंदाज परेश पूर्ण करतोय. परेशने एका धावेने आपलं खातं उघडलेलं आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या 22. डबल 2. मोठा चेंडू प्रदीप जोशी सचिव संकट धावसंख्या 22 स्थिर आपण पाहतो. 47 लक्षाचा पाठला करताना यावेळी मात्र समोर केलेल्या चेंडूला लॉंगर याच्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. मिसफिल्ड आणि पर्यंत 2 धाव पूर्ण. दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये आगमन होतोय फुलबॉस क्रिकेट संघटनेचे विद्यमान सचिव प्रदीप जोशी साहेबांचं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या धावतील 24. 2 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. असं षटक हर्षल घेऊन आलेलं. तर सामना घेऊन फलंदाज परेश. हर्षल टू परेश. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 23 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी चेरोबा कोण या संघाला. आपण सामना पाहतो चेरोबा कोण विरुद्ध तुफान पिंपल्स या 2 संघामधील 47 धावांचं लक्ष आहे. हर्षल
त्यात स्टंप इथं मात्र अतिशय सुरेख फटका फॉर्न रिझल्ट चेंडू जातोय. स्केटरचा फटका पाहायला मिळतो. परेश महाजनच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय. बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमा पार चौकार. आता मला समीकरण बदलतंय. 11 चेंडूने 19 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न इथे देशात फटकतोय चेंडू. पंचांचा इशारा वाईट आव्हान त्या वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर करते. धावसंख्या 29. 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी चरोबा कोण सांगाला. तिसरे षटक मार्गस्थ हर्षल तिसऱ्या षटकात येतो तुफान पिंपळे संघाकडून. आणि समोर खेळायचा प्रयत्न त्यामध्ये चेंडू जातो कव्हर पॉइंट रिजन मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल वाढते. धावपैकी 30 वर 17 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू 17 धावा हे समीकरण चोरबा कोण संघाचं समोर. चेंडू निघून जातो एक्स्ट्रा त्यामध्ये अर्धा डिलिव्हरी गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून पुन्हा एकदा समीकरण मध्ये बदल होत आहे. 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 9-17चं समीकरण. मात्र स्वेल चेंडू 55 वाईट अव्वल धावांची चेंडू हा चेंडू गोलंदाज पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 31. 16 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 9 चेंडू मध्ये. यायला मात्र कट केलेल्या चेंडूला कव्हर पॉइंट मध्ये चेंडू जातो. चांगले शतरक्षण डीपला पाहायला मिळत आहे आणि फक्त एकच धाव. एका धावने संघाची धावसंख्या 32 धावा. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये इथून 15 धावांची आवश्यकता आहे. 8-15चं समीकरण. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदललं जाते. इथं मात्र दो धमाके एकाच ऍक्शनमध्ये चेंडू टोळले मात्र शतरक्षक तिथे आहे. संदेश मात्रे धाव करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात आता मात्र फलंदाज धावचेत होतोय. दुसरा फलंदाज बाद चेरोबा कोण या संघाचा. संजय नवीन संजय आता मात्र मैदानामध्ये गेलेले आहे. आणि संजयच्या बॅट मध्ये मोठा फटका पण त्या आकाशामध्ये केलेला आहे. टप्पा चेंडू आला जातोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतोय. संजू यांनी 2 धावांनी आपलं खाता आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या मध्ये समीकरण 7 चेंडू आणि 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 6-12. कालची जर तारीख बघितलं तर नक्कीच आपण डझनचा नक्कीच हिसाब लागू शकलो असतो. 1 डझन, अर्धा डझन आणि 2 डझन. 6-12-24 आणि इथे आता मात्र अर्धा डझन चेंडू मध्ये आवश्यकता आहे.
12/7/24 अशी कालची तारीख होती आणि इथे मात्र 6 म्हणजे 12 धावांची आवश्यकता आहे. शेवट कोण चांगला हा सामना जिंकण्यासाठी. बोलून काय आलंय ते? पण फिल्टर्स विरुद्ध चिरबा कोण या दोन संघामध्ये हा सामना आणि महत्वाचं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र सोपवण्यात आली आहे. आपण 33 क्रमांकाच्या जर्सी कुणाल याच्याकडे कुणाला दोन्हीचा घोषणेची गरज लागेल. कुणाला अगदी कृषी पांड्याप्रमाणे घोषणेची गरज लागेल दाखवून आपल्याला जर तुमच्या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. तीन चुके आज घालून होऊ शकते. 3 समीकरण आपण सामना बघतो चिरोबा कोण विरुद्ध तुफान पिंपळस या दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच साठी या टॉस साठी दोन्ही संघ आपण टॉस साठी रेडी राहायचं. याने मात्र अतिशय सुरेख फटका आणि चिरू निघून जातो या पॉइंट मधून सीमा आभार चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होते ती धावफलकावर 43 धावा. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. चौकार आलेला आहे मात्र अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आहे. खारवा संघ आपण टॉस साठी या आपल्या शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातो. खारबा विपक्ष दापोडे हा सामना पाहायला मिळेल. या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. खारबा संघ आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. फाईन खेळण्याचा घुसा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फलंदाज बाद.
आता मात्र शेवटचा बघा बघा. कोणाला? शेवटचा एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 1-3 समीकरण नवीन बॅटर दिनेश. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी चेंडू कोण संघाला आता मात्र थोडंसं इक्वेशन अवघड होतंय. मात्र गोल्डन चौकाराने हा सामना चेंडू कोण संघ जिंकू शकेल. काय संजना? एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. हे समीकरण आपण बघायचे चेंडू कोण संघासमोर. कोण संघासाठी कोण धावून येईल मदतीला हे पाहावं लागेल. आता मात्र जे पण काही करायचे ते स्ट्रायकर फलंदाजालाच करायचं आहे. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 1-3 समीकरण. गोल्डन चौकार की गोल्डन डिलिव्हरी पाहावं लागेल. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. चेंडू कोण संघाला सामना जिंकण्यासाठी. तर यावेळेला फटका तरी चांगला आहे. पाहू. 2 धाव पूर्ण केलेल्या. तिसरी धाव पूर्ण होत आहे का? नाही. आणि हा सामना अखेर जिंकलेला आहे. तो पण पिंपळा संघाने. क्या बात आहे. रंगतदार स्थितीमधील सामना होता. आणि आता त्याच्या लढतीमध्ये पिंपळा संघाने हा सामना जिंकलेला आहे. तर टॉस कडे आपण बोलूया. टॉस खेळला जाईल रोहित आणि दापोडे आणि कालिकामध्ये खारबाव या दोन संघामध्ये. दोन्ही संघ आपण पुढे या. गणेश पाटील. गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. तर मॅनेजरचं पारितोषिक देखील गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल.